गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 115 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी केलेला आहे हेअर वॉश, कारण की त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डान्स करता करता माझ्या लक्षातच आलं नाही की त्यांनी कलर बॉम्ब फिरवले होते आणि त्या कलर बॉम्बचे सगळा कलर माझ्या डोक्यात गेला होता. ते मी पाहिलं पण नाही, ते पण दुसऱ्यांनी मला नोटीस करून दिलं. तेव्हा मला कळालं की माझ्या डोक्यात कलर गेलेला आहे. पण तो निघत नाही लवकर, कारण की साक्षी एवढी बिझी होती डान्स करण्यामध्ये, तर काय लक्ष देणार होती केसांकडे आणि डोक्याकडे. तर मग हेअर वॉश करून घेतला. आता काय माहिती किती कलर गेलेला आहे. तो कलर एक तर निघत नाही. कलर फुलं काय काय नुसते फेकत होते. पाणी, कलर फुलं आणि पाणी पूर्ण ओलं करून ठेवलं होतं त्यांनी. डायरेक्ट जारच्या जार फेकत होते अंगावरती, मतलब पाणी. जसं की तुम्ही पाहू शकता, आज मी लवकर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. अजून माझ्याकडे अर्धा तास आहे आणि मी काय आवरलेलं पण नाही. फक्त हेअर वॉश केलं आहे, चहा ठेवला आहे आणि इकडे आलेली. मतलब आज पहिल्यापासून रेकॉर्ड करूँ, उसके बाद जाएंगे, मम्मी को मदद करेंगे, फिर आवरेंगे, फिर निघेंगे जाएंगे, निकलेंगे. हिंदी पण एवढं बेकार झालं ना. आणि हा गाईज, कालपर्यंत 1-2 जणांनाच माहिती होतं ऑफिसमध्ये की मी ब्लॉग टाकते. तर बाकीच्यांना काल कळालं, कारण मी ब्लॉग शूट करत होती, फोन अलाउड होता त्याच्यामुळे. आणि सगळ्यांना कवर केलं मी त्याच्यामध्ये. आणि तर आमच्यापैकी फक्त 4-5 जणांना फोन अलाउड आहे तिथे. तर सगळे वाट बघत होते, ब्लॉग कधी येईल. मग जेवायच्या टायमिंगला सगळ्यांच्या फोनमध्ये, जेवढे 4-5 जणांचे फोन आहे ना, त्यांच्या फोनमध्ये माझा ब्लॉग लावून दिला होता. तर लिटरली एकमेकाच्या हातातून फोन हिसकावून सगळे ब्लॉग बघत होते माझा. आणि पूर्ण टेबलवर आम्ही 15 लोक बसत असो जेवायला. तर पूर्ण 15 लोकांमध्ये 4-5 ठिकाणी ते ब्लॉग चालू होता. डायरेक्ट आवाज घुमायला लागला होता साक्षीचा. सब ठिकाणी हमारा ब्लॉग चालू था कल. ऐसे सपोर्ट करते रहना गाईज. मला आज उपवास आहे, त्याच्यामुळं पेरू कापून रेडी आहेत. बरोबर देते. तर गाईज फायनली माझं आवडून झालेलं आहे आणि पप्पा आले आहेत आणि मग झाले. गाईज फायनली माझं आवडून झालेलं आहे आणि आता मी निघते. टाइम हो गया है. बाय.